मंथली सिप बरी की इयरली लमसम बरं? या व्हिडिओमध्ये मी डिटेलमध्ये एक्सप्लेन करणारच आहे तुमच्यासमोर, विथ डेटा पण गोष्टी आपण बघणारच आहोत. पण महत्त्वाचा पहिला तर एक क्वेश्चन मला तुम्हाला पहिला विचारायचा आहे, जो तुम्हाला पहिला व्हिडिओ स्टार्ट करून किंवा पॉज करून तुम्हाला पहिलं उत्तर द्यायचं आहे. ते म्हणजे तुम्ही काय करत आहात? ऑलराईट, मंथली करतात आहेत की इयरली लमसम करतात आहे की दोन्हीही करतात आहे? ऑलराईट, प्लीज मंथली सिप करत असाल तर सिप म्हणून टाईप करा. जर तुम्ही लमसम करत असाल तर लमसम म्हणून टाईप करा. जर तुम्ही सिप आणि लमसम दोन्ही करत असाल तर सिप प्लस लमसम म्हणून नक्की टाईप करा. बघूया ओव्हरऑल आपले मराठी माणूस मार्केटमध्ये इन दिस केस म्युच्युअल फंडमध्ये कसा त्याचा पैसा इन्व्हेस्ट करत आहे. ऑलराईट, तर चला व्हिडिओची आपण सुरुवात करूया. पहिलं माझं इंट्रोडक्शन करून घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. मी आहे महेश पाटील, एक म्युच्युअल फंड इन्व्हेस्टर. जर तुम्हाला म्युच्युअल फंडची जर्नी तुम्ही अजून सुरू केली नसेल किंवा सुरू करायची असेल फॉर दॅट मॅटर, ऑलराईट, किंवा सुरू ऑलरेडी झालेली असेल पण एक प्रॉपर गायडन्स नसेल किंवा एक अशा व्यक्तीबरोबर काम करायचं आहे जो स्वतः म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करत आहे, तर मी तुमच्याबरोबर काम करण्यास रेडी आहे. त्यासाठी काय करायचं, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये हे लिंक दिलेलं आहे. या लिंकवर क्लिक करून येईल तो फॉर्म भरा, सबमिट करा. माझी टीम तुम्हाला कॉन्टॅक्ट करून एक्सप्लेन करेल कशी ही म्युच्युअल फंडची जर्नी वन ऑन बेसिसवरती मी तुमच्याबरोबर येणारे एक 30 वर्ष करण्यास रेडी आहे, एक मोठा कॉर्पस क्रिएट करण्याच्या हिशोबाने. ऑलराईट, तर चला व्हिडिओची पण सुरुवात करूया. माझं आता पहिलं तर आपण व्यवस्थितपणे आता समजून घ्या. आजचा व्हिडिओ प्रेरित कोणापासून आहे? तुमच्याच कमेंट्समधनं हे व्हिडिओज मी क्रिएट करतोय. सो क्वेश्चन आलेला आहे विनायकजींचा. इतरही तुमचे काही क्वेश्चन असेल नक्की कमेंट्समध्ये टाका, ते पण मी येणाऱ्या व्हिडिओमध्ये घेईनच. सो विनायकजी म्हणतात आहे की जय महाराष्ट्र सर. जय महाराष्ट्र विनायकजी. मंथली सिप केली 5,000ची तर चांगली की 1,00,000 इयरली केली तर चांगली? ओके, मी ह्यांचा डेटा पहिला घेऊन बोलूया, नंतर ह्याचा थोडंसं एक वेगळं व्हर्जन विथ रिस्पेक्ट टू मॅथमॅटिक्स ते पण मी तुमच्यासमोर मांडणार आहे. आता जर आपण धरून चाललो की मला येणारे 20 वर्ष मंथली सिप एक 5,000ची करायची आहे, सो त्यासाठी मी माझा कॅल्क्युलेटर समोर आणतो. सो 5,000 रुपये मी महिन्याला इन्व्हेस्ट करतोय. माझ्या काही स्टेपअप मी धरत नाही आहे. 12% माझी एक्सपेक्टेड रिटर्न्स आहे. आणि जर मी 20 वर्ष करतो कंटिन्युअसली तर ह्या टोटल व्हॅल्यू ह्याची पोचते अप्रॉक्सिमेटली 46 लाखापर्यंत. 46 लॅक्सपर्यंत ही टोटल व्हॅल्यू पोचते. आता आपण दुसरा एक ऑप्शन बघूया, जे ते म्हणतात आहे की वर्षातून एकदा 1,00,000. सो त्यासाठी मी कंपाऊंड इंटरेस्ट कॅल्क्युलेटरचं जे सिम्पल यूज करतो की मी लेट्स से सुरुवात, सो करंट प्रिन्सिपल 0 सांगतो. ऑलराईट, पण ॲन्युअल ॲडिशन मी ह्याच्यामध्ये 1,00,000 सांगतोय. आणि नंतर ह्याच्यावरती 12% सेम रिटर्न आपण सेम ठेवूया आणि इयर्स टू ग्रो 20%. ओके, सो दरवर्षी मी 20 वर्ष 1-1 लाख रुपये ॲड करतो. आणि हे जर मी कॅल्क्युलेट केलं तर ह्याचा आकडा पोचतो हा अप्रॉक्सिमेटली 80 लाख रुपयाच्या घरात हा आकडा पोचतोय. 80,69,873. आता इन दिस केस काय म्हणतात आहे, इन दिस केस आपले हे म्हणणार विनायकजी म्हणणार, अरे वा, इथे 45 लाख, इथे 80 लाख. राईट, आता या दोघांमध्ये मेन फरक काय आहे तुम्ही सांगा. सिपमधनं 46 लॅक्सचा कॉर्पस बनतोय, लमसममधनं अप्रॉक्सिमेटली आपला 80 लॅक्सचा कॉर्पस बनतोय. हा एवढा मेजर डिफरन्स का? कारण तुम्ही इकडे जर त्या मंथली सिप आपण 5,000 समजून चला करतोय, गुणुले जर तुम्ही 12 महिने धरले तर हे होतात फक्त 60,000 इन्व्हेस्टेड कॅपिटल. पण इकडे तुम्ही म्हणतात आहे तुम्ही 1,00,000 रुपये टाकतात. सो त्यामुळे हा मेजर डिफरन्स तुम्हाला बघायला मिळेल. सो पॉईंट एवढाच आहे की जेवढी आपण बेस अमाऊंट इन्व्हेस्ट करत राहू त्याप्रमाणे आपले रिटर्न्स आणि तसे गोल्स आपल्याला येत राहतील. सो त्यामुळे इन दिस केस विनायकजी, जर तुमचा हा जर क्वेश्चन असेल तर स्ट्रेट अवे येस, 1,00,000 रुपये इन्व्हेस्ट करणं मच मोर बेटर राहील तुमच्यासाठी, कारण तुम्ही इकडे सिपच्या मार्फत फक्त 60,000 रुपये इन्व्हेस्ट करायचा प्लॅन करतात आहे. चला आता ह्याचं पण थोडंसं आता वेगळं व्हर्जन बघूया की अज्युम करा की मला 10,000 रुपयाची सिप करायची आहे 12 महिने, म्हणजे 1,20,000 मी मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करणार आहे. ऑन अदर हँड दुसरीकडे मला 1,00,000 रुपयाचं 1,20,000ची मी लमसम करणार. तर आता ह्याचं मॅथ्स काय होते ते पण आता आपण बघून घेऊया. सो त्यासाठी मी परत माझ्या सिप कॅल्क्युलेटरमध्ये जातो आणि इथे मी टाकणार मला महिन्याची मी 10,000ची सिप करतोय. सेम रिटर्न्स आपण धरूया, 20 वर्ष करणार आहे. सो ओव्हरऑल हे 91,98,000 म्हणजे आपण 92 लाख रुपये पण धरून सांगू की अप्रॉक्सिमेटली 92 लाखची टोटल व्हॅल्यू आपल्याला ही लास्टला आपल्याला दिसेल. आता ह्याच्यानंतर
आता हे सेम आपण इथे कंपाऊंड इंटरेस्ट कॅल्क्युलेटरमध्ये टाकूया की सुरुवात मी 0 करतोय, पण मी इन्स्टेड ऑफ 1,00,000, कारण परत दोघांचे समस मला मॅच करायचे आहेत, 1,20,000 धरतोय आणि कॅल्क्युलेट केला तर हा इकडे पोचतोय 96,83,946. ओके, ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये परत थोडासा फरक दिसून येणार, 5,00,000 रुपयाचा अप्रॉक्सिमेट फरक दिसून येणार. आता हे का होत आहे? कारण इकडे तुम्ही ॲन्युअल ॲडिशन जे आहे वन शॉट करत आहात. ओके, ॲन्युअल ॲडिशन आपण वन शॉट करतोय, पण इकडे आपण तेच ॲन्युअल ॲडिशन एका 12 महिन्याच्या कालावधीमध्ये करतोय. सो अगेन इकडे लमसममध्ये तुमचं कंपाऊंडिंग पिरियड, भले तुम्ही टोटली 20 इन्स्टॉलमेंट दिलेत, पण पूर्ण 12 महिन्याची इन्स्टॉलमेंट तुम्ही वन शॉटमध्ये देत आहे. सो ऑफकोर्स प्रोबॅबिलिटी वाईज त्याप्रमाणे ते कॅल्क्युलेशनमध्ये थोडंसं आपल्याला फरक दिसतंय विथ रिस्पेक्ट टू लमसम जिंकते इन दिस केस ऑफ वर्सेस सिप. पण खरंच लमसम करणं गरजेचं करणं हे तर फक्त डेटा झालं, राईट. पण आता सिप वर्सेस लमसमचं एक लक्षात ठेवा, जर आपण हे सेम सिनॅरिओला आपण घेऊन पुढे चाललो तर आता सिप का करायची असते पहिली गोष्ट तर, ऑलराईट. सिपचा मेन उद्दिष्ट काय आहे की बाबा दर महिन्याचा जो माझा पगार येतोय, ओके, दर महिन्याचा जो माझा पगार येतोय त्यातली काहीतरी माझी कटिंग साईडला जाऊन दे, कारण तो पैसा जर माझ्या अकाउंटमध्ये जमा राहिला तर समवेर तो पैसा उडून जाईल. सो मोर ऑफ अ सेव्हिंग्स डिसिप्लिन, सेव्हिंग रिलेटेड डिसिप्लिन जी असते ही सिप घडवते. लमसम तुम्ही म्हणणार की चला मी हे 10,000 इकडे सिप मला इकडे असं हे यामुळे सेव्हिंगची डिसिप्लिन बनते, पण मला नको आहे, मला ना 1.2 लाख वन शॉट टाकायचं. पण खरंच हे 1.2 लॅक्स तुम्ही जमून साईडला ठेवू शकतात का? की उद्या वाटला बा iPhone 18 आलेला आहे, माझी 1,20,000 सध्या दिसत आहे अकाउंटमध्ये, तर मी पटकन जाऊन iPhone 18 घेऊन टाकतो. किंवा सो ती लालच जी आहे की हा पैसा जो ज्यासाठी प्रोव्हिजन्ड आहे हा दुसरीकडे वळवण्याचे चान्सेस जास्त आहे. कारण आपण तशी पण बघा, लक्षात ठेवा, आपण इमोशनल क्रिचर पहिले आहोत. ओके, त्याच्यानंतर आपण फायनान्शियल किंवा लॉजिकल क्रिचर नंतर बनतो आपण. ओके, सो बाय डिफॉल्ट मानव हा इमोशनल क्रिचर आहे, आणि जेव्हा समोर पैसा दिसेल आपल्या अकाउंट्समध्ये तर तो पैसा आपण दुसरीकडे खर्च करत राहतो. सो त्यामुळे डिसिप्लिनच्या हिशोबाने सिप ही खूपच चांगली गोष्ट आहे कम्पेअर्ड टू लमसम, जिकडे खूपच हायेस्ट लेवल ऑफ डिसिप्लिन आपल्याला लागणार. जर हायेस्ट लेवल ऑफ डिसिप्लिन आपल्यामध्ये नसेल, मंथली सेव्हिंग जर आपल्याला जमत नसेल, तर लमसम कुठून करणार? ऑलराईट. सो त्यामुळे इकडे तो मेन मार खातो, कारण हे एक्सेल शीटवरती याच्यावरती सगळं दिसताना छान दिसणार, पण परत महत्त्वाचं म्हणजे इकडे आपल्याला प्रॉब्लेम येणार, तो म्हणजे आपण तेवढी अमाऊंट साईडला ठेवू शकतो का? हा आता झाला पॉईंट नंबर 1. आता पॉईंट नंबर 2, परत सिप का करतो आपण? सिपच्या मागचं परत मेन उद्दिष्ट आहे की मला 12चे 12 महिने ओव्हरऑल मार्केट अप डाऊन जाऊन दे, कसे जाऊन दे, ओव्हरऑल मला ते 12 महिन्याचं एव्हरेज एंट्री मिळून दे, राईट. पण इकडे जर तुम्ही मंथली जर करायला गेलात, इयरली जर करायला गेला, वर्षातून एकदा, तुम्ही हे ऑफकोर्स मार्केट वर्षातून एकदा पडतं, वर जातं, खाली जातं, पण परफेक्ट तुम्ही हे बॉटम्स पकडू शकतात का? प्रश्न तो आहे, क्वेश्चन हा तुम्ही स्वतःला विचारा. प्रत्येक तुम्ही मार्केटचा टॉपच पकडत गेला दरवर्षी तर कशाहून तुमचं एव्हरेज असेल? सो त्यामुळे इकडे जर आपल्याला मार्केटचं जर नॉलेज नसेल, हे तर पहिला हा पॉईंट कव्हर करतो, मार्केटचं जर नॉलेज नसेल तर तुम्हाला हे बॉटम्स आयडेंटिफाय करणं खूपच डिफिकल्ट आहे. ते तर एक गोष्ट झालीच, आणि स्पेशली लोकांचं बघितलं गेलेलं आहे की मार्केटच्या क्रॅशेसमध्ये जेव्हा पण मार्केटचा फॉल येतो आणि मार्केट कंप्रेस असतं, लोकांना वाटतं की मार्केट अजून पडणार, अजून पडणार. पण काय होतं ॲक्च्युअलमध्ये, मार्केट तिकडनं युटर्न मारतं, आणि युटर्न मारल्यावरती आपण म्हणतो नाही आता ना थोडंसं ॲटलिस्ट या लेवलला तरी येऊन दे मार्केट, तर मी बाय करतो. पण ते मार्केट या लेवलला न येता परत मार्केट वर जायला लागतं आणि प्रिव्हियस आहे तोडून मग आपण म्हणतो चला आता इकडे मी आता मला फोमो व्हायला लागला आहे, तर इथे मी बाईंग करतो, आणि बरोबर बाईंग केल्यावर परत मार्केट पडताना म्हणतात की म्युच्युअल फंड बेकार आहे. सो त्यासाठी मार्केटला टाईम करण्याचं हेडेक कशाला ठेवायचं, त्यापेक्षा सिप असणं खूपच गरजेचं आहे. सिप हा बेस्ट मार्ग आहे, परत सांगतो तुम्हाला, एक लॉंग टर्म वेल्थ क्रिएट करण्याच्या हिशोबाने. वेल्थपेक्षा पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या रिटायरमेंटची सेव्हिंग्स म्हणा, मुलांची एज्युकेशनच्या गोष्टी म्हणा, ह्याच्यामार्फत हे परफेक्टली क्रिएट होते दर महिन्याच्या सिपनी. ॲटोमॅटिक कटिंग 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 करत जे आपल्याला आधीपासून जी सवय आहे ती मच मोर बेटर आहे देन अ लमसम. हां,
जर आता फायनल मी तुम्हाला एक महत्त्वाचा पॉईंट सांगतो, जर आपण ओव्हरऑल करतोय, जसं इन माय केस विथ माझ्या क्लायंट्स बरोबर, आम्ही सिप पण करतो आणि आम्ही लमसम पण करतो. ओके, दर महिन्याच्या एका स्पेसिफिक दिवशी माझ्या क्लायंटला सांगतो मी, आज तुमचा वसुली भाई आहे, आज वसुली करायचा दिवस आहे, काय एक्स्ट्रा असतील पैसे तर नक्की द्यावे, आपण जे मार्केटमध्ये आपण लमसम तुमच्या अकाउंट्समध्ये आपण करू. ओके, सो सिप असणं गरजेचं आहे, पण ॲडिशनली जर आपल्याला लमसम जर देता आली तर अजून चांगली गोष्ट आहे. कारण काय की शेवटी खेळ कसला आहे, बेस कॅपिटलचा. जेवढा बेस कॅपिटल वेगाने आपल्याला इनिशियल इयर्समध्ये वाढवता येईल, तेवढ्या वेगाने पुढचे कंपाऊंडिंग इयर्स त्या बेस कॅपिटलवरनी वाढत राहतील. ओके, इनिशियली तुम्ही म्हणणार की मला सुरुवातच मी म्हणतोय मी 1000 रुपयाच्या सिपनी करेल आणि अपेक्षा असेल 1 करोड रुपये कमवायची, कसं होणार? सो त्यासाठी करावी सुरुवात, असं नाही मी म्हणा सुरुवात करावी 1000 रुपयांनी किंवा 2000, जे पण तुम्हाला वाटेल त्याच्यानी करावी. पण त्याच्यानंतर जसं मार्केटला बघून तुम्हाला कॉन्फिडन्स येतोय, जसं तुम्हाला वाटतंय की हे माझ्यासाठी प्रोडक्ट आहे, रेग्युलर बेसिसवरती सिप इन्क्रीज करत राहावी, दरवर्षी स्टेपअप करत राहावी आणि ॲडिशनली लमसम पण मार्केटमध्ये रेग्युलर इंटरव्हल्समध्ये जेव्हा पण तुमच्याकडे मार्केट कंडिशन पण बघायची गरज आहे, तुमच्याकडे जेव्हा पण सरप्लस पैसा आहे तेव्हा नक्की मार्केटमध्ये सरप्लस ॲड करत राहावी. परत लक्षात ठेवा, आजच्या तारखेला म्युच्युअल फंड सारखा दुसरा कुठलाही उपाय नाही आहे जिकडे इक्विटी मार्केटच्या थ्रू जे ओव्हरऑल रिटर्न्स आपल्याला मिळू शकतं लॉंग टर्ममध्ये. कारण तुम्ही फिक्स्ड डिपॉझिटमध्ये जाल, लॉसच आहे, पैसा पूर्ण जळून जातो, त्याच्यामध्ये काही अर्थ नाही. प्रॉपरली टॅक्स काय म्हणतात हेवी टॅक्सेस आहे त्याच्यावरती आणि सगळ्या इतर गोष्टी आहेत आणि डिप्रिशिएशन होतं ती गोष्ट वेगळी, कारण 7 आणि 8% काय होणार, इन्फ्लेशन त्यापेक्षा असं वाढतंय. सो त्यासाठी प्रत्येकाने सिपचा मार्ग वापरलाच पाहिजे, पण ॲडिशनली सिप प्लस लमसमचा पण मार्ग नक्की वापरला पाहिजे. ओके, एनिवेज तुमचं काय मत आहे नक्की कमेंट सेक्शनमध्ये टाका. ह्या गोष्टीला घेऊन परत नक्की प्रत्येकाने सांगा की तुम्ही सिप करत आहात की लमसम करत आहात की सिप प्लस लमसम करत आहात. एवढं कमेंटमध्ये टाकलं तरी मला वाचायला आवडेल. प्रत्येक कट्टर फॉलोवरती नक्की पाठवा. बरं, परत आता प्रत्येक मराठी माणसानी म्युच्युअल फंडमध्ये काम केलंच पाहिजे. तुम्ही घाबरत असाल किंवा तुम्हाला कन्फ्युजन होत असेल तर एक डिस्ट्रीब्युटर जर पाहिजे असेल तर मी तुमच्यावर काम करण्यास रेडी आहे. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, या लिंकवर क्लिक करून येईल तो फॉर्म भरा, सबमिट करा. माझी टीम तुम्हाला कॉन्टॅक्ट करून आपण ही जर्नी तुमची आपण नक्की पण सुरू करू. जय हिंद, जय महाराष्ट्र.